कधी काळी आरक्षण मिळणार होतं, पण ते आता मिळेल की नाही आता परिस्थिती मराठ्यांची बिकट झाली आणि आरक्षणाशिवाय पर्याय नाही। माझा राज्यातला करोडो मराठा समाज या लेकरांना न्याय मिळावा म्हणून एकत्र आला। माझं या कडेठाण नगरीतील बांधवांना आणि या कडेठाण नगरीतून महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे, फक्त राजकारणासाठी स्वतःच्या लेकराचं वाटोळं करू नका। हा राजकारणी माणूस एक आणि त्याच्या भोवती आपलेच 20 ते 25 जण आहेत। हे गोचिडासारखे चिकाटलेत त्यांना आणि हे मराठा समाजाच्या मुळावर उठायला लागले। आपलेच असूनही सांगतायत की आम्ही 10% दिलं ते घ्या, मुद्दाम सरकारला बेजार करू नका, आमच्या नेत्याला बेजार करू नका। तो कोण सांगणार आम्हाला नेत्याला बेजार करू नका? तो नेत्याचा की पक्षाचा, पक्षाचा की जातीचा? तू कधीपासून पक्षाला बाप मानायला लागला, जातीला बाप मानायचं तर याच्यात तुझे पोरं मोठे होणार आहेत। राजकारणी मराठ्यांचे लेकरं मोठे होणार आहेत, नोकरदार मराठ्यांचे लेकरं मोठे होणार आहेत, व्यावसायिक मराठ्यांचे लेकरं मोठे होणार आहेत, कष्टकरी शेतकरी मराठ्यांचे लेकरं मोठे होणार आहेत। याच्यातला सगळा मराठा समाज आरक्षण घेणार। इथं प्रश्न जातीचा आहे, तुमच्या राजकारणाचा आणि नेत्याचा नाही। आता तर आचारसंहिता लागली, आता पोळ्याचा सण आला त्यांचा, असे पळते ना। आता आरक्षणाच्या टायमाला पळायला रोग आलता का यांना? आता बघा ना कसे पळतात। मग साहेब उभा राहिलाय, आपला साहेब लय चांगला आहे, तो साहेबाला उलट टांग घेऊन नदीत नेऊ। आता ते सुरू होईल आणि तुम्ही म्हणणार हा 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 साहेब लय चांगला आहे, शाने वा। आणि स्वतःच्या लेकराला आता सुधारायचं बघा। यांचे लेकरं खूप मोठी केली आपण, आता आपले लेकरं मोठे करा। यांचे लेकरं परदेशात शिकायला गेले, आपल्या जीवावर मोठे हो। जरा महाराष्ट्रातल्या 75 वर्षात जे पक्ष आणि नेते आहेत ना, त्यांचा एक 25 ते 30 वर्षाचा काळ आठवा, थोडं मागं जा। मोटरसायकल सुद्धा नव्हती त्यांच्याजवळ, मोटरसायकल सुद्धा। आज त्यांच्याकडे आपल्या जीवावर इतका पैसा, बंगला, गाड्या झाल्यात की त्याचे पोरं परदेशात शिकायला गेले। आपल्या ऊस तोडायला पाठीदा का? कशाला मोठं करता यांना? तुम्ही आयुष्यभर त्यांचे पॉम्पलेट चिटकेले की नाही का? तुम्ही नाही चिटकेले? तुम्हाला आवाज येतो का? मग माना फेना काही हा हो काही म्हणता का नाही? का तुम्हाला कोणी आणून बसले का? आरक्षण भेटले तुम्हाला? आता आपण आयुष्यभर चिटकेले त्यांचे। एकदा त्या नेत्याच्या पोराला म्हणा एक 8 दिवस चल फक्त पॉम्पलेट चिटकाय, येईन का? कशाला मोठं केलं मग त्यांना? नाही म्हणता। आपल्या पोरासाठी कोण कामाला येणार आहे? यांना मोठं केलं तुम्ही। 10 वाजले सांगा बरं तुम्हाला सर, 10 वाजल्यावर सांगा। नियमाचं पालन करतो मी, कायद्याचं पालन करतो, काय करू नाही करू। याच्या आधी 15 दिवसच मला नियम लावलाय, मराठ्यालाच फक्त 10च्या आत ओळखा। आणि 4 महिने झोपले होते का? पाठा बी घेत होतो तेव्हा नाही म्हणले नको घेऊ। त्यांना वाटलं फुटन 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 म्हणून घेऊन बहुतेक केशी करीत नसते। मी फुटत नसतो, तू 40,000 केस कर, मी तरी बी मराठा आरक्षणच मागत असतो। डावर डाव टाकी देत माझ्यावर, डावर डाव। त्यांना माहीतच नाही मी किती नमुना आहे। त्यांना वाटलं एक डाव टाकला गाळ होईल, दुसरा टाकला गाळ होईल, अख्ख्या डावच संपले ना। आता टकोऱ्याला हात लावून बसले। आता मराठी म्हणतात आम्हाला जो भरायचं आणि ते कुठं राहायचं? मग तुम्हाला कोण सांगत रे इतके फॉर्म भरायचे? तुमच्याकडे आहे शक्कल ती का नाही आहे? त्या बीड जिल्ह्यात तर 11,000 का काय झाले? यांना कोण शिकित कोण नाही सर?
ये नवीनच ताप आणला आता फॉर्म भरायचा. आता तुम्ही जर समजा एका मतदारसंघात 20,000 फॉर्म भरले, तुम्हाला चिन्ह काय द्यायचे रे? इतके चिन्ह असते का पुढं? कांदा, बटाटो, टमाटो, गोटे, गाठे, दगड, धोडे. आणि आपल्या चिन्हाच्या मध्ये त्यांचं चिन्ह सापडलं पाहिजे ना. आणि समजा एखाद्याला नातू बाबा उभा राहिला आणि बाबा जर म्हणला मोठा नातूच खासदार होणार, मी मतदानाला चाललो आणि बाबा दिसतच नाही आणि बाबा जर सकाळी 7ला नंबर लागले 3 वाजता बाहेरच नाही, बाकीच्या मतदान कावा करायचं? आई साधी साधी गोष्ट नाही केली तुम्ही आता. बरं तुम्ही तर केलं की तो निर्णय माने समाजाचा निर्णय. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक. त्यामुळे तो समाजाचा निर्णय. तुम्ही केलं फॉर्म भरायला चालू, त्याने केलं त्या जर मला ते मला फोन करतात वरून, ते म्हणतात वय फॉर्म भरणार आहेत का तुम्ही? आम्हाला मला नाही माहिती त्याला भरायचं. काय नवीन सापडून आणते भरोसाच नाही. मी म्हणलो होतो त्याला तुम्ही मराठीत नाही, तुम्ही एक डाव टाकला की प्रत्येक डाव टाकला. मराठा मैदानात उतरत आणि एकदा उतरला ना पुढच्या जिरविल्याशिवाय मला सरकत. आणि आता आम्ही तर किती दिवस सहन करायचं? आम्हाला पण मर्यादा आहे ना. काही 70 वर्ष आमच्या पोरांनी अन्याय सहन केला. 70 वर्ष आरक्षण असू नाही म्हणत होते की नाही, ओबीसीतून आरक्षण नाही मराठ्याला, तुम्हाला देता येणार नाही, तुम्ही ओबीसी नाही, तुमच्या नोंदी नाही, तुमचे पुरावे नाही. आता मग विचार करा, ज्याला मोठं केलं तोच गद्दार निघाला, त्यानेच आपल्या पाठीत खंजीर खुपशेला. असून सुद्धा त्याच नेत्याने आपल्या लेकराला आरक्षण मिळवलं नसता. आपले लेकर आज IPS IAS दर्जाचे अधिकारी राहिले असते, तुम्ही कॉलर टाईट टाईम बसण्यात चालला असता. यांच्या पुढे तुम्हाला हात पसरायची गरज सुद्धा लागली. मला आजच एक शहाजीराजेंच्या जयंतीच्या निमित्ताने गडीवर कळालं, वेरूळ. म्हणजे बघा आता सुरुवात झाली. 2 वर्षात बघा तुम्ही मराठीचे अधिकारी किती केला, टक्काच वाढला पाहिजे. काय वाईट केलं? इमानदारीने काम केलं, चूक केली का? सरकार मला दुश्मन मानायला लागले, शत्रू मानायला लागले. आजच मला वेरूळच्या गडीवरती कळालं, एका मुलीची वाशिमची मुलगी बहुतेक, वाशिमच ना, वाशिमची मुलगी, ती खूप हुशार होती, मार्क बी खूप होते, पण तरी त्याचा नंबर 21वा लागला. 21वा. मी ते कुठं कर्मचारी नाही काहीतरी झाले. तिचं नशीब इतकं चांगलं, नेमकं त्या 2-3 दिवसात तिचं प्रमाणपत्र निघालं. कुणी ती IAS दर्जाचे अधिकारी, IAS दर्जाचे अधिकारी. रँकच बदल नाही तर 21 कुठं 2 कुठं 2 नंबर लागली 21. तुम्ही आधी आरक्षण समजून घ्या, राजकारण नका समजून घेऊ. मा पाहुणा आहे, मा आत्यात पोरगो भरायले, मा मावशी पोरगो, त्याच्यात तुतार ठेवण्यात आत्यात राहिलं मावशी. ते डबड एकटंच पळत आहे, त्यालाच गाडी घेत आहे, त्याच्या बायकोला गाडी घेत आहे, त्याच्या पोराला घेत आहे, पुतण्याला घेत आहे. त्याची गाडी 1.5 किलोमीटर टायर वाजत त्याच्या गाडी. इतकं मोठ्या गाड्या आपल्या पोरांचं वाटलं व्हायला लागले. तुम्ही आरक्षण समजून घ्या, आरक्षणात तुमचे लेकर मोठे होणार. त्यामुळं आपण आपल्या घरच्या माणसाला तुम्हाला आवाज येतो की नाही? असा हा नाही कधी म्हणत. आपण आपल्या घरच्या राजकारण करून द्यायचं नाही. आरक्षण त्यांना आरक्षण मी आणि तुम्हाला काय करायचं? भाऊ आहे, मी त्यांना सुधारून देणार. लेकराच्या बाजूला नसता आपल्या वाट्याला जे आलं तितकं जर आपल्या लेकराच्या वाट्याला आलं त्याची जिंदगी आपण केलं पोरं नाही. त्यामुळे जितकी तुम्हाला जमीन महत्वाची तितकंच आरक्षण. जीवन जगताना पाणी जेवढं महत्वाचं आहे तितकंच आरक्षण सुद्धा जीवन जगताना आता महत्वाचं झालंय. हे मराठी समजून प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे माझं लेकरू मोठं झालं पाहिजे, म्हणून रात्र दिवस कष्ट करतात आणि लेकरं
एका टक्क्यावर हुकलेल्या लेकराला फक्त आरक्षणाची किंमत विचारा. आरक्षणाची काय किंमत? ज्या बापानं कर्ज काढून पोरं शिकवले आणि त्याचं लेकरू जर एका टक्क्यावर नोकरी लागण्यापासून हुकलं, त्याच्या बापाला फक्त जाऊन विचारा आरक्षणाची काय किंमत. आणखीन तरी शाने व्हा, वेळ जाऊ देऊ नका. राजकारण माझा मार्ग नाही, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मात्र माग आटत नाही. मग मेलो तरी हरकत काही होऊ. आता नाही, आता आपण सगळ्यांनी जनजागृती लागायचं. सगळ्यांनी एकाने गप नाही बसायचं. पुरुषांनी पुरुषाची जनजागृती करायची, महिलांनी महिलाची, गावाचे गाव पिंजून काढायचं. महिलांनी फोन करताना, पुरुषांनी फोन करताना सुद्धा पाहुण्याला आरक्षणाशिवाय बोलायचं. आपण फोन केला का? आपण दिले ना पुढचे फोन केला म्हणजे तो काय झालं, तुला काय करायचं तर पुढे त्याला कोकड तर पडत. तुम्ही भाकर खाल्ली का? नको, रोज 15 दिवस उपस्थित. प्रत्येक गावात महिलांनी किंवा पुरुषांनी फोन लावला डायरेक्ट तुमच्या गावात आरक्षणाचं कसं काय फुट पडून देऊ नका बरं का, आपल्याला गरज आहे.